संजीवन म्हणजे काय? तर सभा भरवणे, लोकांची गर्दी करणं म्हणजे त्याला संजीवन म्हणत नाही. अनेक लोकांचा मनात असं आहे की लोक भरपूर आलेत की असे म्हणतात की त्या मीटिंग मध्ये संजीवन आलं नाही. फक्त लोकांची गर्दी असणं म्हणजे संजीवन त्याला म्हणत नाही. चुलीतला कोळसा तो विझण्याच्या अवस्थेत असतो आणि विझण्याच्या अवस्थेत असल्यानंतर आम्ही काय करतो, त्याला फुंकर घालतो आणि फुंकर घातल्यानंतर, फुंकर दिल्यानंतर तो काय की तो पुन्हा जळू लागतो. तसंच देव आपल्यातली आत्मिक आग पुन्हा प्रज्वलित करत असतो. तो कोळसा विझण्याच्या स्थितीत असतो आणि आपण फुंकर घालतो आणि मग त्या ठिकाणी जाळ होते. तशा प्रकारे जर आपलं आत्मिक जीवन जर विजत चाललेलं असेल आणि त्या ठिकाणी पवित्र आत्मा आमच्यामध्ये असं काही कार्य करतो, फुंकर घालतो आणि आपल्यामध्ये ज्वाला पेटली जाते, आग पेटली जाते, त्याला म्हणतात काय की संजीवन. वचनाकडे जाऊया आणि देवाचं वचन आपल्याला काय सांगते त्याकडे लक्ष देऊया. तर स्तोत्र संहिता 85 अध्याय आणि वचन 6 या ठिकाणी वाचणार आहोत. स्तोत्र 85:6 या ठिकाणी सांगितलेलं आहे, तुझ्या लोकांनी तुझ्या ठाई हर्ष पावावा म्हणून तू आमचे पुनर्जीवन करणार नाहीस काय. पुन्हा एकदा वाचतो, तुझ्या लोकांनी तुझ्या ठाई हर्ष पावावा म्हणून तू आमचे पुनर्जीवन करणार नाहीस काय. तर ह्या वचनात सांगितलंय पुनर्जीवन आमचं करणार नाहीस काय. तर पुनर्जीवन म्हणजेच या शब्दाचा अर्थ पुनर्जीवन म्हणजे संजीवन सुद्धा होतो आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला रिवायवल सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर प्रियानो आज मी संजीवनाबद्दल बोलणार आहे आणि रिवायवल पुनर्जीवनाविषयी आज आपण शिकणार आहोत आणि बोलणार आहोत. तर परमेश्वर नक्की आजच्या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वादित करणार आहे, माझा विश्वास आहे. तर या ठिकाणी आज ह्या वचनातून जो विषय मी मांडणार आहे तो विषय म्हणजे संजीवन काय आहे आणि त्याची आम्हाला गरज आहे का. संजीवन काय आहे आणि त्याची आपल्याला गरज आहे का, हे आपण आज शिकणार आहोत. प्रियानो, बरेच जण संजीवन रिवायवल पाहिजे म्हणतात, रिवायवल यायला पाहिजे म्हणतात, मंडळीत रिवायवल यायला पाहिजे म्हणतात. परंतु रिवायवल म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि संजीवन म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तर प्रियानो, काय खरंच आपल्याला रिवायवलची आमच्या जीवनात गरज आहे का हे सुद्धा आम्ही जाणून घ्यायला पाहिजे. आणि नेमकं रिवायवल किंवा संजीवन कशाला म्हणतात ते आज आपण शिकणार आहोत. तर प्रियानो, पहिली गोष्ट आपण शिकूया की संजीवन म्हणजे काय. तर प्रियानो, संजीवन म्हणजे काय. प्रियानो, हे संजीवन जर आम्ही समजून जर घेतलं, खरंच देव आपल्याला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. तर संजीवन म्हणजे फक्त सभा भरवणे, लोकांची गर्दी करणं म्हणजे त्याला संजीवन म्हणत नाहीत. ओके, अनेक लोकांचा मनात असं आहे की लोक भरपूर आलेत की असे म्हणतात की त्या मीटिंग मध्ये संजीवन आलं नाही. फक्त लोकांची गर्दी असणं म्हणजे संजीवन त्याला म्हणत नाही. किंवा भावना व्यक्त करणे, भावना उचंबळून येणे, त्याला सुद्धा संजीवन म्हणत नाहीत किंवा रिवायवल म्हणत नाहीत. काही जण भावनिक होऊन मोठमोठ्यानं रडायचं आणि आवाज करायचा, दंगा करायचा, मग असं वाटतं की बाबा खरंच रिवायवल या ठिकाणी आलं. म्हणजे आपल्या भावना उचंबळ्या आल्या म्हणजे काय, खरं रिवायवल आलं असं म्हणत नाही. मग नेमका अर्थ काय की रिवायवल म्हणजे नेमकं काय आहे, संजीवन म्हणजे काय आहे, ते आज आपण पाहणार आहोत. तर प्रियानो, तर ह्या ठिकाणी देवाने आत्मिक जीवन पुन्हा प्रज्वलित करणे याला संजीवन म्हणतात. म्हणजे आत्मिक जीवन ते संजीवन व्हायला पाहिजे. थंड पडलेलं हृदय पुन्हा तापलं पाहिजे. ओके, अनेक जण आत्मिकरित्या थंड पडलेले असतात. मग थंड पडलेले आहेत, मग त्यांना कशाची गरज आहे, संजीवनाची गरज आहे. आत्मिकरित्या ते तापले पाहिजेत. हालेलुया, त्याला संजीवन म्हणतात. किंवा प्रार्थना रहित जीवन पुन्हा प्रार्थनेत येणे, म्हणजे अनेक लोकांच्या प्रार्थना थंड पडलेल्या असतात. अनेक जण महिना जर प्रार्थना करत नाहीत. अनेकांना प्रार्थनेविषयीचं काहीच नसतं. कधी तर मनात आलं तर प्रार्थना करायचं आणि चर्चला जायचं म्हणून जायचं, प्रार्थना करायची म्हणून करायचं, बसायचं, जबरदस्तीनं स्वतःला बसवायचं आणि त्यांचं जीवन प्रार्थनामय नसतं. तर याचा अर्थ काय आहे की त्या व्यक्तीला संजीवनाची गरज आहे. म्हणजे प्रार्थना रहित जीवन पुन्हा प्रार्थनेत येणे त्याला संजीवन म्हणतात. हालेलुया.
जर एखादी व्यक्ती प्रार्थना करायचं सोडून दिलेली असते, प्रार्थनेत त्या व्यक्तीला रस नसतो, आणि जर ती अचानक व्यक्ती प्रार्थना करू लागते आणि त्या व्यक्तीचं जीवन बदलतं, याचा अर्थ त्या व्यक्तीमध्ये काय आलेला आहे? संजीवन आलेलं आहे. हालेलुया. आणखीन तुम्हाला सांगतो की संजीवन म्हणजे काय, तर संजीवन म्हणजे पुन्हा ज्वाला आमच्यामध्ये पेटणं, पुन्हा ज्वाला पेटणं. प्रियनो, आपलं जे विझलेलं जीवन आहे, आत्मिक जीवन जे विझलेलं आहे, ते पेटलं जातं, त्याला रिवायवल म्हटलं जातं, संजीवन म्हटलं जातं. आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो की बघा, जसा चुलीतला कोळसा तो विझण्याच्या अवस्थेत असतो, आणि विझण्याच्या अवस्थेत असल्यानंतर आम्ही काय करतो, त्याला फुंकर घालतो, आणि फुंकर घातल्यानंतर, फुंकर दिल्यानंतर तो काय की तो पुन्हा जळू लागतो. तसंच देव आपल्यातली आत्मिक आग पुन्हा प्रज्वलित करत असतो. हालेलुया. आपल्यातली आत्मिक आग पुन्हा प्रज्वलित करत असतो. जसा तो कोळसा विझण्याच्या स्थितीत असतो आणि आपण फुंकर घालतो आणि मग त्या ठिकाणी जाळ होतो, तशा प्रकारे जर आपलं आत्मिक जीवन जर विजत चाललेलं असेल आणि त्या ठिकाणी पवित्र आत्मा आमच्यामध्ये असं काही कार्य करतो, फुंकर घालतो आणि आपल्यामध्ये ज्वाला पेटली जाते, आग पेटली जाते, त्याला म्हणतात काय की संजीवन म्हणतात. हालेलुया. त्याला संजीवन म्हणतात. प्रियानो, आत्मिक आग पुन्हा पेटली पाहिजे. जेव्हा आत्मिक आग आमच्यामध्ये पेटली जाते, असं समजायचं की बाबा संजीवन आलेलं आहे. हालेलुया. म्हणजे तो व्यक्ती पहिल्यासारखा राहिला नाही, तो आता पूर्ण बदललेला आहे. तो आता काय की आत्मिक जीवनामध्ये पेटलेला व्यक्ती आहे. हालेलुया. आणि संजीवन कशाला म्हणतात की मृत अवस्थेतून जीवन मिळणे. म्हणजे काही जणांचं आत्मिक जीवन की मेलेलं आहे, मृत झालेले आहेत आत्मिक जीवनामध्ये, तर त्या व्यक्तीला जेव्हा जीवन लाभतंय म्हणजे त्याला म्हणतात की काय आहे, संजीवन म्हणतात. अनेक जण प्रियानो, आज अनेक चर्चमध्ये, अनेक मंडळीमध्ये आपण बघतो की असे काही लोक येतात की ते जिवंत डेड बॉडी आहेत. जिवंत डेड बॉडी म्हणजे काय, शरीरानं आपले जिवंत आहेत पण आत्मिकरित्या काय, डेड बॉडी आहेत, डेड झालेले आहेत, मेलेले आहेत. मग त्यांच्यामध्ये जेव्हा जीवन येतंय, पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये जीवन घालतो, म्हणजे त्याला काय झालेलं म्हटलेलं आहे, त्याला म्हणतात संजीवन म्हटलेलं आहे. हालेलुया. म्हणजे आत्मिकरित्या मृत झालेली व्यक्ती, तिला जीवन भेटतं, तर ती व्यक्ती, त्या व्यक्तीवरती काय आलेलं आहे, संजीवन आलेलं आहे. तर प्रियानो, याला म्हणतात संजीवन. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की बायबलमध्ये उदाहरण आहे की उधळा पुत्र सर्वांना माहिती आहे. तर उधळा पुत्र तो बापाला सोडून गेला होता आणि त्या ठिकाणी हरवला होता, आत्मिकरित्या मृत झालेला होता. परंतु जेव्हा तो परत येतो, त्याला पश्चाताप होतो, तो शुद्धीवरती येतो आणि तो परत येतो, तेव्हा त्या ठिकाणी त्याचा पिता त्याला पाहून म्हणतो, काय म्हणतो, हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झालेला आहे. हालेलुया. म्हणजे आत्मिकरित्या तो मेला होता. हालेलुया. तो जेव्हा परत आला, तो म्हणाला की माझा मेला होता तो मुलगा जिवंत झालेला आहे. तर मेलेलं आत्मिक जीवन जेव्हा पुन्हा जिवंत होतंय, त्याला म्हटलेलं आहे संजीवन. प्रेज गॉड. प्रियानो, हीच तर गोष्ट आपल्याला शिकायचं आहे. आत्मिक मृत्यूपासून जीवनाकडे घेऊन जातं, त्यासाठी संजीवनाची गरज असते. आणि आत्मिक झोपेतून जाग होणं. प्रियानो, आत्मिक जीवनामध्ये अनेक जण झोपलेले आहेत, मस्त घोरत आहेत, खर खर खर. का? त्या लोकांना जाग करायची गरज असते, आणि त्यासाठी जेव्हा रिवायवल, संजीवन त्यांच्यामध्ये होतं, तर ती झोपलेली व्यक्ती, आत्मिकरित्या जी झोपलेली व्यक्ती आहे, ती जागी होते. हालेलुया. याला म्हणतात रिवायवल, त्याला म्हणतात संजीवन. कोरडे झालेले जीवन पुन्हा ताजतवाने करणं, त्याला म्हणतात संजीवन. बघा, तुम्ही झाड पाहिलेलं आहे, सुकलेलं झाड. आता उन्हाळ्यात आपण बघितलं, उन्हाळ्यामध्ये पूर्ण पानं, झाडाची पानं सुकलेले असतात, कोमजलेले असतात, टवटवीत नसतात, हिरवेगार नसतात, पूर्ण झाड ते कोरडं पडलेलं असतं. म्हणजे त्या झाडाला संजीवनाची गरज आहे. हालेलुया. मग संजीवन त्या झाडाला कधी येईल? जेव्हा त्या झाडाला कशाची गरज असते? पाण्याची गरज असते. आणि जेव्हा त्या झाडावरती पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर ते सुकलेलं झाड टवटवीत होतं. हालेलुया. हिरवगार त्याची पानं फुलतात आणि नंतर ते गार हिरवगार झाड दिसू लागतं. प्रियानो, काय त्याला कशाची गरज होती? पावसाची, पाण्याची गरज होती. आणि त्याच्यावरती पाऊस पडल्यानंतर ते झाड बदललं जातं,
कोरडेपणा निघून जातो आणि त्या ठिकाणी हिरवेगार ते झाड बनतं. त्याला म्हणतात संजीवन आलं. हालेलुया. प्रियानो, आपलं आत्मिक जीवन जर कोरडं पडलं असेल, सुकलं असेल, तर आपल्याला काय की त्या पावसाची गरज आहे, म्हणजे त्या पवित्र आत्म्याची गरज आहे, त्या अभिषेकाची गरज आहे आणि आम्हाला संजीवनाची गरज आहे. हालेलुया. आणि जेव्हा संजीवन येईल तेव्हा सुकलेला पण आमच्यातला निघून जाईल आणि आम्ही ताजेतवाने होणार आहे. प्रेज गॉड. तर त्यासाठी प्रियानो, याला म्हणतात संजीवन, याला म्हणतात संजीवन, याला म्हणतात रिवायवल. आणि त्या रिवायवल हे फार महत्वाचं आहे. प्रियानो, जेव्हा संजीवन म्हणजे देव आपल्या लोकांच्या मध्ये मंदावलेलं आत्मिक जीवन पुन्हा जागृत करतो आणि पुन्हा प्रज्वलित करतो, त्याला म्हणतात संजीवन. हालेलुया. म्हणून संजीवनाचा चुकीचा अर्थ लावू नये. संजीवनाचा अर्थ, संजीवन म्हणजे आमचं वैयक्तिक जीवन पूर्ण चेंज होऊन जातं, बदललं जातं. हालेलुया. आणि ते बदलायला पाहिजे. आमचं वैयक्तिक जीवनामध्ये संजीवन आलं गेलं पाहिजे, आमच्या आत्मिक जीवनात संजीवन आलं पाहिजे. हालेलुया. आणि तेव्हा परमेश्वराचं अद्भुत कार्य आमच्या जीवनात आणि आमच्या द्वारे होणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर ह्या ठिकाणी आपण बघतो, दुसरी गोष्ट आपण शिकणार आहोत की आपल्याला संजीवनाची गरज आहे का? आपल्याला संजीवनाची गरज आहे का? मग आपलं त्यासाठी जर गरज आहे का हे पाहण्यासाठी आपण काय पाहिलं पाहिजे? आपलं आत्मिक जीवन चेक करायला पाहिजे, तपासायला पाहिजे. आपलं आत्मिक जीवन तपासायला पाहिजे. कारण पहिली प्रीती आपण सोडली आहे. पहिली गोष्ट का आम्हाला गरज आहे संजीवनाची गरज काय? कारण पहिली प्रीती आम्ही सोडलेली आहे. पहिली गोष्ट, पहिली प्रीती सोडलेली आहे. तर कुठं सांगितलंय? प्रकटीकरण 2:4 त्या वचनात असं सांगितलेलं आहे की पहिली प्रीती सोडली आहे. ओके. तर येशू त्या ठिकाणी सांगत आहे की पहिली प्रीती सोडलेली आहे. म्हणजे प्रियानो, आता बघा, आपलं जीवन चेक करा आणि चेक करा. पहा, सुरुवातीला जेव्हा प्रभूवर, येशूवरती आमचा जेव्हा नवीन विश्वासात आम्ही असतो, तेव्हा फार आम्ही जोशमध्ये असतो. प्रभूवरती आम्ही एवढं प्रेम करतो की प्रभूसाठी वाटेल ते करायला आम्ही तयार असतो. म्हणजे ते पहिलं प्रभूचं जे प्रेम आहे ते जबरदस्त. पास्टर म्हटले आज 4 दिवस उपवास करायचा आहे, आम्ही 5 दिवस उपवास करायला तयार असतो तेव्हा. ओके. इकडं मीटिंगला जायचं आहे, हा कुठं पण जायला पास्टर आम्ही तयार आहे, चला जाऊया. आणि ह्या टायमिंगला यायचं म्हटल्यानंतर त्या टायमिंगच्या अर्धा तास अगोदर येऊन बसतात. एवढं देवावरती प्रीती, एवढं देवावरती जीवापाड प्रेम असतं. आणि नंतर ते प्रेम जसं तो काही दिवसानंतर, काही वर्षानंतर काय होतंय की देवावरचं प्रेम एकदम थंडावतं, एकदम ती प्रीती थंडावते. आणि नंतर काही वर्षानंतर प्रेयर मीटिंगला पण पास्टर सांगतात अर्धा तास अगोदर या, हा अर्धा तास लेट येतो. ओके. उपवास प्रार्थना करा म्हटलं की म्हणतात पास्टर माझ्या हातात उपवास प्रार्थना करायला होतच नाही, मला उपवास प्रार्थना तेवढी जमत नाही, उपवास करायला जमत नाही. ओके. आणि बऱ्याच गोष्टी रेग्युलरली चर्चला या म्हटलं की काय 3 आठवडे चर्चला यायचं, 1 आठवडा दांडी. ही बघा प्रीती कशी आहे. ही काही वर्षानंतरची प्रीती. पहिली प्रीती कशी होती? फर्स्ट क्लास. आणि नंतर काही वर्षानंतर प्रीती पूर्ण थंडावली, ती पहिली नाही. मग येशू म्हणाला की पहिली प्रीती तू सोडली आहेस. मग आज आमच्या जीवनात जर तसं होत असेल तर आम्हाला कशाची गरज आहे? संजीवनाची गरज आहे. होय प्रियानो, आपल्याला संजीवनाची गरज आहे, कारण आम्ही पहिली प्रीती सोडली आहे. पहिल्यासारखं प्रेम आज आपण देवावरती जर करत नसेल तर आपल्याला संजीवनाची गरज आहे. दुसरी गोष्ट का आम्हाला संजीवनाची गरज आहे? कारण पापामध्ये तडजोड. आता पापामध्ये तडजोड काय आहे की बघा, यशया 59:1 आणि 2 वचनात काय सांगितलंय? यशया 59:2, 1 आणि 2. पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोडका झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान बंद झाला नाही. तर तुझे अपराध तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आडबिंद प्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो आम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. येस, या वचनात सांगितल्याप्रमाणे की तुमच्यामध्ये असलेलं पाप देव आणि आपल्यामध्ये काय झालेलं आहे? आडबिंद प्रमाणे झालेलं आहे. म्हणजे अनेक जण विश्वासणारे पापामध्ये जीवन जगत आहेत आणि म्हणतात की चालतंय, देव क्षमा करणार आहे, केलं तरी चालतंय. प्रियानो, असं जर आमची गत असेल
तर आम्हाला रिवायवलची गरज आहे, संजीवनाची गरज आहे. प्रियानो, आज आम्हाला पापामध्ये जीवन जगायचं नाही आहे. हालेलुया. तर येशू आम्हाला क्षमा करतो, आम्हाला मुक्ती दिलेली आहे, पापातनं बाहेर काढलेलं आहे, आम्ही पवित्र जीवन जगावं म्हणून. तर आज आम्ही प्रभूमध्ये आल्यानंतर सुद्धा येशूसोबत जीवन जगत असताना सुद्धा जर आमच्यामध्ये काही पाप असतील तर आम्हाला कशाची गरज आहे? संजीवनाची गरज आहे. ओके. तर म्हणून परमेश्वर म्हटला, तुमच्या आणि माझ्यामध्ये काय आडभिंताप्रमाणे पाप आहेत आणि म्हणून देवाचं कार्य आमच्यामध्ये घडत नाही आहे. ते पाप आपल्या आडवं येत आहे आणि म्हणून आपल्याला काय की संजीवनाची गरज आहे. तिसरी गोष्ट, का आम्हाला संजीवनाची गरज आहे? कारण प्रार्थना कमी झाल्या आहेत. प्रार्थना कमी झालेल्या आहेत. तर दुसरे इतिहास 7वा अध्याय आणि 14वे वचन आपण वाचूया. तर माझे नाम ज्यांनी दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपले दृष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गाहून त्याची विनंती ऐकून त्याच्या पापाची त्यांना क्षमा करीन आणि त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. हालेलुया. ह्या ठिकाणी देव त्या लोकांना काय सांगत आहे माहिती आहे? तुम्ही जर दीन होऊन माझी जर प्रार्थना केली आणि दुष्ट मार्ग जर सोडले तर मी तुमच्यातून क्लेश नाहीसे करीन. हालेलुया. ह्या ठिकाणी काय सांगत आहे? तुम्ही जर प्रार्थना केली तर. आता देव ह्या ठिकाणी का म्हणत आहे असं? तुम्ही जर प्रार्थना केली तर याचा अर्थ काय? याचा अर्थ ती लोकांनी प्रार्थना करायचं बंद केला असणार आहे. येस, लोकांनी प्रार्थना करायची बंद केल्या म्हणून देव म्हणला, तुम्ही दीन होऊन जर प्रार्थना केला तर आणि तुम्ही दुष्ट मार्ग सोडला तर काय करीन? मी तुमच्यातले क्लेश दूर करीन. हालेलुया. देव प्रार्थनेविषयी बोलत आहे की तुम्ही प्रार्थना केली तर मी काम करेन. याचा अर्थ त्या लोकांनी प्रार्थना करायचं सोडून दिलेलं. म्हणजे त्या लोकांना कशाची गरज आहे? संजीवनाची गरज आहे. प्रियानो, आम्ही स्वतःला चेक करूया. आम्ही पहिल्यासारखं आता प्रार्थना आमच्या हातात होत आहे का? पहिल्यासारखे उपास आता आमच्या हातात होत आहेत का? पहिल्यासारखा वेळ जो आम्ही देवाला देत होतो आज तसा वेळ आमच्या हातात द्यायला होत आहे काय? पहिला ज्या जोम्यानं आम्ही देवाची सेवा करत होतो तशी सेवा आज आमच्या हातात होत नाही काय? बोले. मग आम्हाला कशाची गरज आहे? संजीवनाची गरज आहे. प्रेज गॉड. संजीवनाची गरज आहे. आज आम्ही म्हणतो ह्यांच्या जीवनात संजीवनाची गरज आहे, त्यांच्या जीवनात संजीवनाची गरज आहे आणि इकडं गरज आहे, तिकडं गरज आहे. इकडं तिकडं पाण्यापेक्षा पहिला आमच्यात काय पाहिजे आहे? संजीवनाची गरज आहे. प्रेज गॉड. मी तुम्हाला सांगतो प्रियानो, आमच्या जर प्रार्थना कमी झाल्या असतील, आपल्याला देव जसं त्या लोकांना म्हणाला, तुम्ही दीन होऊन जर प्रार्थना केला तर मी कार्य करेन. हालेलुया. प्रियानो, आमच्या जर प्रार्थना बंद झाल्या असतील, आम्हाला काय? संजीवनाची गरज आहे. काय जर म्हणतात मला काय संजीवनाची गरज आहे? प्रियानो, ह्या जर वचना जर आम्ही पाहिली, ह्या गोष्टी जर पाहिल्या तर खरंच आम्हाला काय की संजीवनाची गरज आहे. का गरज आहे? कारण पहिली प्रीती आम्ही सोडलेली आहे. का गरज आहे? कारण पापामध्ये तडजोड चालू आहे. का गरज आहे? कारण आमच्या प्रार्थना कमी झाल्या. त्यासाठी आम्हाला संजीवनाची गरज आहे. आता तिसरी गोष्ट, संजीवन कसं येते? कसं संजीवन येतं आपल्या जीवनामध्ये? तर कसं येतं त्याच्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं म्हणजे नम्रतेने. नम्र व्हायला पाहिजे, आम्ही झुकायला पाहिजे. कारण काय? अभिमान संजीवनाला अडथळा ठरतो. अभिमान, गर्व हा संजीवनाच्या आडवं येत असतो, अडथळा बनत असतो. म्हणून आम्ही झुकलं पाहिजे. प्रभू, मी आता थकलोय. प्रभू, मी स्वतःला झुकवतो, नम्र होतो, आता तू कार्य कर. हालेलुया. जोपर्यंत आम्ही सरेंडर होत नाही, जोपर्यंत समर्पण आम्ही देवाला करत नाही, पूर्ण समर्पण आणि येशू समोर आम्ही झुकत नाही, तोपर्यंत देवाचं कार्य चालू होत नाही. हालेलुया. आम्ही हुशार असेल, टॅलेंटेड असेल, बुद्धिवान असेल आणि विद्वान आम्ही असेल, परंतु प्रत्येक व्यक्ती येशू समोर झुकला पाहिजे, देवासमोर झुकला पाहिजे, मग देवाचं कार्य त्या ठिकाणी चालू होतंय. हालेलुया. प्रियानो, संजीवन येण्यासाठी, देवाचं संजीवन आमच्या जीवनात येण्यासाठी आम्ही प्रभू समोर झुकायला पाहिजे, नम्र व्हायला पाहिजे आणि तेव्हा संजीवन आमच्या जीवनात येणार आहे. हालेलुया. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, संजीवन कसं येणार आहे? त्यासाठी आपल्याला खरा पश्चाताप करायला पाहिजे. खरा पश्चाताप.
मी या ठिकाणी शब्द वापरला खरा पश्चाताप, कारण खोटा पश्चाताप सुद्धा आहे. खोटा पश्चाताप म्हणजे काय? केलेल्या चुकीबद्दल जरासं वाईट वाटायचं, वाईट वाटून घ्यायचं, परत आणि तेच जाऊन करायचं. याला म्हणतात खोटा पश्चाताप. खरा पश्चाताप याला म्हणतात की केलेल्या पापापासून आम्ही यू टर्न घ्यायचा आहे. पुन्हा ते पाप मी आता करणार नाही, आणि मी कारण मला पश्चाताप झालेला आहे, मग ते पाप सोडून देतो आणि यू टर्न घेतो आणि दुसऱ्या दिशेने आपण जातो. हालेलुया. त्याला म्हणतात खरा पश्चाताप. जोपर्यंत आम्ही खरा पश्चाताप करत नाही तोपर्यंत रिवायवल आणि संजीवन आमच्या जीवनात येणार नाही. प्रेज गॉड. तिसरी गोष्ट आहे, आम्हाला संजीवन कसं येतं? संजीवनासाठी आम्ही काय करायला पाहिजे? संजीवनासाठी प्रियानो आम्ही भुकेले आणि तहानेला असलं पाहिजे. आम्हाला भूक आणि तहान लागली पाहिजे. कुणाची? अन्नाची नव्हे, प्रभूची भूक तहान लागली पाहिजे. हालेलुया. देवाची भूक तहान. मग एक वचन वाचूया आपण, स्तोत्र संहिता 42 अध्याय आणि पहिलं वचन. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलुपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. येस, हालेलुया. जसं हरिण जशी पाण्यासाठी तिचा जीव कासावीस झालेला असतो, लुलपत असतो, तशा प्रकारे आपला जीव, आम्हाला ताण भूक कुणाची लागली पाहिजे? परमेश्वराची लागली पाहिजे, देवाची लागली पाहिजे, वचनाची लागली पाहिजे, पवित्र आत्म्याची लागली पाहिजे, त्याच्या सामर्थ्याची आणि त्याच्या अभिषेकाची लागली पाहिजे भूक ताण. आणि ती भूक ताण जर लागली असेल तर येशू परमेश्वर आमची भूक आणि ताण भागवल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. कारण भूक ताण लागायला पाहिजे. जर आम्हाला संजीवनाची गरज आहे तर आम्हाला त्याची भूक लागायला पाहिजे. बघा, आम्ही जर संजीवनासाठी प्रार्थना करणार नाही, देव कधीच कार्य करणार नाही. देव काय म्हणणार? यांनाच गरज नाही, मी कशाला काय करू? गरज कुणाला आहे? आम्हाला आहे. मग आम्हाला कुणाला भूक लागली पाहिजे? ताण कुणाला लागायला पाहिजे? प्रियानो, परमेश्वर आमच्यामध्ये भूक आणि ताण पाहतो. आणि जेव्हा भूक आणि ताण परमेश्वर आमच्यामध्ये पाहतो तेव्हा परमेश्वराची भूक मिटवणार आहे, ताण भागवणार आहे, म्हणजेच आमच्या जीवनात संजीवन येणार आहे, रिवायवल येणार आहे. हालेलुया. आणि चौथी गोष्ट आहे, चौथी गोष्ट म्हणजे प्रार्थनेच्या द्वारे. संजीवन कसं येणार आहे? प्रार्थनेच्या द्वारे. बघा, लक्षात घ्या, प्रत्येक मोठे संजीवन प्रार्थनेतून जन्माला आलेलं आहे. हालेलुया. काय म्हटलं मी? प्रत्येक मोठं संजीवन प्रार्थनेतून जन्माला आलेलं आहे. प्रियानो, प्रार्थना फार महत्वाची आहे. संजीवनासाठी प्रार्थना केली पाहिजे. जर जेव्हा तुम्हाला समजतंय की मला संजीवनाची गरज आहे, तर प्रियानो आम्ही पहिली गोष्ट करायला पाहिजे ती म्हणजे काय? प्रार्थना करायला पाहिजे. आणि प्रार्थना काय की प्रार्थनेच्या द्वारे की रिवायवल जन्माला येतो, संजीवन जन्माला येतो. तर प्रियानो तुम्हाला सांगतो की उदाहरण, येशू ख्रिस्त गेला आणि शिष्याला म्हणाला की तुम्ही थांबा, वाट पहा, मी जातो आणि पवित्र आत्मा तुमच्यासाठी पाठवतो. तो येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. मग ते शिष्य माडीवरच्या खोलीमध्ये 120 जण एकत्र जमलेले आणि ते कसे वाट बघत होते? असं वरती बघत वाट बघत बसलेले काय? कसे वाट बघत बसलेले? ते शिष्य काय करत होते? प्रार्थना करत होते. हालेलुया. ते नुसतेच असे वाट बघत बसले नाही, जसं आपण रस्त्यावर कोणाची तर वाट बघत थांबतो, आता येणार आहे, मग येणार आहे, अर्धा तास झालं, 1 तास झाला, अजून आला नाही, आणि कधी यायचा, तोपर्यंत मोबाईल बघूया, तोपर्यंत इकडे काहीतरी चहा पिऊया, तो येऊपर्यंत हे करूया, ते करूया. पवित्र आत्माच्या ते वाट पाहत होते, प्रार्थना करीत वाट पाहत होते. हालेलुया. प्रार्थना करीत. आणि ते इतके प्रार्थना करत होते आणि टायमिंग सांगितलं नव्हतं, दिवस कुठला सांगितला नव्हता येशूनं की ह्या दिवसाला, या दिवशी पवित्र आत्मा उतरणार आहे. असं जर टायमिंग सांगितलं असतं तर शिष्याने काय केलं असतं? त्या दिवसाच्या अगोदर पासून प्रार्थना तिथं बसली असते, कारण उद्या पवित्र आत्मा येणार आहे सांगितलंय, मग आज जाऊन बसूया बाबा. टायमिंग दिवस सांगितला नव्हता, इव्हन टायमिंग सुद्धा सांगितलं नव्हतं. दुपारी 1 वाजता पवित्र आत्मा तुमच्यावरती येणार आहे. मग शिष्याने काय केलं असतं? 1 मिनिटं 5 मिनिटं कमी असताना जाऊन तिथं बसले असते. 1ला 5 मिनिटं कमी असताना जाऊन बसले असते. पण येशूनं टायमिंग सुद्धा सांगितलं नाही. एवढंच येशूनं सांगितलेलं, तुम्ही वाट पहा, पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. आणि प्रियानो ते प्रार्थना करीत होते, प्रार्थना करीत होते, प्रार्थना करीत होते. आणि प्रार्थना करीत असताना अचानक
त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरलं, पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला आणि त्या ठिकाणी अद्भुत असं संजीवन आलं. हालेलुया. असं संजीवन आलं की तिथं बसलेला 120 लोकांचं जीवन बदलून गेलं. हालेलुया. बदलून गेलं आणि असं बदलून गेलं आणि त्या ठिकाणी तो पेत्र, तिथं त्या ठिकाणी सण होता, फेस्टिवल होतं, अनेक लोक त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी पेत्र उभा राहिला, ते सामर्थ्य प्राप्त झालं आणि पेत्रामध्ये ते संजीवन आलं, रिवायवल आलं आणि पेत्र उभा राहिला आणि त्या गर्दीमध्ये एवढ्या लोकांना सुवार्ता सांगू लागला. हालेलुया. धैर्यानं सुवार्ता सांगितली, धैर्यानं सुवार्ता सांगितली. अहो, त्या पेत्रामध्ये एवढं धैर्य कसं काय आलं, कुठून आलं? पेत्र तर अगोदर कसा होता? भित्रा होता, घाबरलेला पेत्र. जेव्हा येशूला क्रुसावरती चढवत होते तेव्हा त्या सैनिकांना हा पेत्र दिसला आणि म्हटले की हा ह्याला पण येशू बरोबर मी पाहिलंय. तेव्हा पेत्र म्हणाला, नाही 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 नाही, मी काय नव्हतो, कोण येशू मला माहित नाही. एकदा दोनदा नाही, घाबरून 3 वेळा तो नाकारला. 3 वेळा म्हटला मी नाही. म्हणजे तो किती लोकांना घाबरत होता. परंतु त्या दिवशी जेव्हा संजीवन त्याच्या जीवनात आलं तेव्हा तो सामर्थ्यानं तो भरला. एवढ्या लोकांच्या मध्ये उभं राहून त्यानं धैर्यानं सुवार्ता सांगितली. हालेलुया. आणि 3000 लोकांची मंडळीत भर पडली. हालेलुया. प्रियानो, जेव्हा संजीवन येतं तो माणूस पूर्वी कसा होता तसाच राहत नाही, तो पूर्ण त्याचं जीवन बदललं जातं. आपण बघतो की पेत्र असं काही देवानं त्याला तयार केलं म्हणजे संजीवन आलं आणि त्याचं पूर्ण जीवन बदललं. पेत्राची सेवा पॉवरफुल चालू लागली, अशी की त्या ठिकाणी जिथं आजारी लोक असायचे तिथून जर पेत्र चालत गेला आणि पेत्राची सावली जरी त्यांच्यावरती पडली ते आजारी लोक बरे व्हायचे. कसं देवानं त्याला सामर्थ्यानं भरलेलं, कशा प्रकारचं त्याला संजीवन त्याच्या जीवनात आलेलं पहा. प्रेज गॉड. जेव्हा संजीवन येतं तेव्हा माणूस सेम राहत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. आणखीन तुम्हाला एक उदाहरण सांगतो. प्रियानो, ख्रिस्तांची कृत्ये 16वा अध्याय आणि 24, 25, 26 आपण वचन वाचूया. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्यांनी त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्याचे पाय खोड्यात अडकवले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदीवान त्याचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशांचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. येस. हालेलुया. आता बघा, ह्या वचनामध्ये फार सुंदर तुम्हाला शिकायला मिळतंय, फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐका. तर ह्या ठिकाणी पौल आणि सिला यांना कुठे टाकलेलं? तुरुंगात टाकलेलं. आणि तुरुंगात टाकलेलं त्या एका खोलीमध्ये, त्या तुरुंगामध्ये त्यांना असं टाकलेलं की त्या ठिकाणी साखळ दंडाने त्यांना बांधलेलं. आणि साखळ दंडाने त्यांना बांधलेलं आणि त्या तुरुंगात ते मग काय करत होते? त्या वचनात काय सांगितले? काय करत होते? ते प्रार्थना करत होते आणि देवाची स्तुती आराधना करत होते. प्रेज गॉड. हातात काय, पायात काय? चेन आहे. चेन त्यांना बांधले. पण अशा स्थितीमध्ये ते प्रार्थना करायला लागले देवाकडे. आणि प्रार्थना ते कधी करत आहेत? कंटिन्यू त्यांची प्रार्थना चालू आहे. आणि त्या ठिकाणी त्या तुरुंगामध्ये रिवायवल आलं, संजीवन आलं. त्या ठिकाणी आपण वचन वाचतोय, 25वा वचन वाचा पुन्हा. तेव्हा एकाएकी असा मोठा, तेव्हा एकाएकी. आणि 24व्या वचनात काय सांगितलंय? त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्यांनी त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्याचे पाय खोड्यात अडकवले. पुढं. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करत असता. मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि सिला प्रार्थना करीत असता. बघा, इथं लक्ष द्या. काय सांगितलंय? प्रार्थना आणि स्तुती आराधना करीत असता. संजीवन कधी आलं त्या ठिकाणी? प्रार्थना आणि स्तुती आराधना करीत असता. मग सांगितलंय एकाएकी हा शब्द त्या ठिकाणी आलाय. बरोबर आहे, वाचा. गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदीवान त्याचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला.
तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला आणि पुढे काय झालं? की बंदीशाळेचे पाये डगमगली, बंदी शाळेचे सर्व फाउंडेशन हल्लं आणि सर्व दरवाजे लगेच उघडले. जिथं पौल आणि सीला होता फक्त त्यांचाच दरवाजा उघडला नाही, सर्व दरवाजे त्या ठिकाणी उघडले गेले. हालेलुया. हे देवाचं अद्भुत त्या ठिकाणी कार्य झालं. आता तुम्ही मला सांगा, त्या ठिकाणी संजीवन आलं कधी आलं? ते पौल आणि सीला प्रार्थना करत असताना संजीवन आलेला आहे. प्रेज गॉड. हालेलुया. प्रियानो, शिष्य जेव्हा माडीवरच्या खोलीमध्ये काय करत होते? प्रार्थना करत होते. तिथं अचानक संजीवन उतरलं, पवित्र आत्मा त्या ठिकाणी उतरला. या तुरुंगामध्ये पौल आणि सीला प्रार्थना आणि स्तुती आराधना करत असताना अचानक त्या ठिकाणी एकाएकी म्हणजे अचानक त्या ठिकाणी संजीवन आलं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरलं आणि त्या ठिकाणी बंधने तुटली गेली, दरवाजे सगळे उघडले गेले. हालेलुया. आणि त्यांच्या पहारेकरी जो होता त्याचं तारण झालं त्या ठिकाणी, त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं तारण झालं. हालेलुया. प्रियानो, यातून मला तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा संजीवन यावं असं आम्हाला वाटतंय तर आम्ही काय करायला पाहिजे? प्रार्थना करायला पाहिजे. प्रार्थना करत असताना संजीवन येणार आहे. जसं पौल आणि सीला प्रार्थना करीत असताना एकाएकी त्या ठिकाणी देवाचं अद्भुत कार्य झालं आणि संजीवन त्या ठिकाणी आलं. तसंच प्रियानो, आपल्याला प्रार्थना करायचं आहे, प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना करीत असता काय होणार आहे? देवाचं संजीवन आमच्या जीवनात येणार आहे. हालेलुया. प्रियानो, हेच आहे. जर लाकूड ओलं असतं, लाकूड ओला असेल तर ते पेटत नाही, बरोबर आहे? ते पेटत नाही. पण कोरडे लाकूड असेल तर छोटी टिनगी मोठी ज्वाला त्या ठिकाणी बनवते. प्रेज गॉड. तसंच आहे आपलं हृदय. पाप, अभिमान, कटुता यांनी ओलं जर झाला असेल तर प्रियानो आग पेटणार नाही. पण आपण स्वतःला देवासमोर नम्र केले तर पवित्र आत्मा आपल्यामध्ये ज्वाला पेटवणार आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो, लक्षात घ्या, आम्ही प्रार्थना केली पाहिजे, संजीवनासाठी प्रार्थना केली पाहिजे. एक ठेवा, लक्षात ठेवा, पहिलं संजीवन कोणामध्ये आलं पाहिजे सांगा? पहिलं संजीवन मंडळीत यायला पाहिजे का कुटुंबात यायला पाहिजे का त्या सिस्टर किंवा ब्रदरच्या जीवनात यायला पाहिजे? येस, पहिलं संजीवन आलं पाहिजे ते म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवनात संजीवन पहिला यायला पाहिजे. जर वैयक्तिक जीवनात जर संजीवन आलं तर आपल्या कुटुंबात संजीवन येत आहे. जर आमच्या कुटुंबात संजीवन आलं तर आपल्या मंडळीत संजीवन येत आहे. हालेलुया. आणि जर मंडळीत संजीवन आलं तर निप्पाणीत संजीवन येणार आहे. हालेलुया. प्रेज गॉड. म्हणून प्रियानो, आपली संजीवनाची सुरुवात आपल्यापासून व्हायला पाहिजे, वैयक्तिक जीवनापासून व्हायला पाहिजे, कुटुंबापासून व्हायला पाहिजे, मंडळीपासून व्हायला पाहिजे आणि मग ते सर्वकडे आलं जाईल. प्रेज गॉड. तर प्रियानो, आमच्यात जर संजीवन आलं तर परमेश्वर अनेक लोकांसाठी आमचा उपयोग करून घेणार आहे. म्हणून प्रथम संजीवन आपल्या वैयक्तिक जीवनात आलं पाहिजे, तेव्हा परमेश्वर आमचा उपयोग करून घेणार आहे. हालेलुया. तर परमेश्वर तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो आणि आपल्या सर्वांना देव संजीवनानं भरो. रिवायवल आमच्या जीवनात, आमच्या वैयक्तिक जीवनात, आमच्या कुटुंबात आणि मंडळीमध्ये संजीवन यावं म्हणून आपण दररोज देवाकडे प्रार्थना करूया आणि देव आपल्याला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस यू. हालेलुया.